नमस्कार मंडळी. सर्वसाधारण सगळ्यांच्या घरीच मुरमुरा असतोच. तर आपल्याला आज मुरमुऱ्यापासून एक रेसिपी बनवायची आहे. सगळ्यांच्याच घरी असते आणि थोडे नरम असले तरी पण चालेल. तर इथे टप ठेवला आणि मुरमुऱ्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. तर दोन किंवा 4 चमच आपल्याला मुरमुऱ्याचं प्रमाण पाहून बेसन घ्यायचं. 4 चमच बेसन घेत आहे. तर मी आणखीन 2 चमच बेसन टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. तर बेसनाचं मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, एक कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि याच्यामध्येच थोडंसं आपल्याला बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता अशा पद्धतीने. आणि थोडं जर पाणी टाकायचं थोडंसं. आता आपल्याला ह्या स्टफमध्ये पाणी टाकलं, हेच पाणी टाकलं मी याच्यामध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे. जर थोडंसं घट्ट जर वाटलं तर पुन्हा आहे ना पाणी टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. तर गॅस चालू केला, गॅसवर आता पॅन ठेवला मी. आता पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला, 1 चमच, आणि पॅन छान आपल्याला गरम करून घ्यायचा. आता जे बनवलं आपण मिश्रण ते टाकून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये, कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. मग चटपटीत. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. गॅस थोडा कमीच ठेवायचा. तर झाकण काढून घेते, बघते. याला आहे ना आता आपण खालच्या बाजूने पण भाजून घेऊया. थोडं तेल टाकायचं. एकदम चविष्ट अशी ही रेसिपी. तुम्हाला जर याच्यामध्ये लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता. भन्नाट अशी रेसिपी. छान आहे ना, प्रेस करत छान भाजून घ्यायचं, खालची बाजू पण. साध्या मुरमुऱ्यापासून एक भन्नाट रेसिपी नाश्ता. तर काढून घेते प्लेट ठेवली आहे. दुसरं पण टाकून घेते. जास्त जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये. तुमच्याकडे जर पॅन नसेल तर तुम्ही आहे ना डोसा तव्यावर पण करू शकता. तर झाकण आहे काढून घेऊया आणि जी बाजू आहे आपण छान पलटून घेऊया अशा पद्धतीने.
तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. कोणी नवीन चॅनलवर असतील तर चॅनलला नक्कीच भेट द्या. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट नाश्ता रेसिपी. आवडल्यास लाईक करा. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.